नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये रुद्र आणि गिरिजा दोघेजण सोबत संस्थेमध्ये जात असतात. इथे आता रुद्रने आपली गाडी घेतलेली असते आणि तो हॉर्न वाजवत असतो आणि म्हणत असतो, गिरिजा चला लवकर, आपल्याला उशीर होतोय. तेव्हा गिरिजा पर्स वगैरे घेऊन येईपर्यंत तिला वेळ लागतो. तेवढ्यातच त्या ठिकाणी सावी आलेली असते. ती लगेच रुद्रच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याच्या मागे बसते. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र म्हणतो की चला निघूया. तेव्हा इथे सावी म्हणते हो. तेवढ्यातच रुद्रचं लक्ष जातं. तो गाडीच्या आरशामध्ये बघतो तर गिरिजा नसून सावी असते. तेव्हा त्याला खूप राग येतो. तो खूपच जास्त शांतपणे सावीला उत्तर देतो आणि म्हणतो की सावी, खाली उतर, तू माझ्याबरोबर येत नाहीयेस. तेव्हा सावी म्हणत असते, रुद्र, अरे तू संस्थेमध्ये जातोयस ना, मलासुद्धा तिथेच यायचं आहे, मग आपण सोबतच जाऊया ना, चल मी पण येते. तेव्हा रुद्र म्हणतो, हे बघ सावी, मी तुला माझ्याबरोबर घेऊन जात नाही आहे, कारण माझ्याबरोबर गिरिजा येत आहेत. त्या बसणार आहेत माझ्या गाडीवरती. आणि तसंही गिरिजा जरी आज नसते आल्या ना, तरीसुद्धा मी तुला माझ्याबरोबर संस्थेमध्ये घेऊन गेलो नसतो. तेव्हा सावी म्हणते, का असं का बोलतोयस तू रुद्र? तेव्हा रुद्र म्हणत असतो, कारण माझं आता लग्न झालं आहे. तू या घरी पाहुणी म्हणून आली आहेस. तेव्हा तू माझ्याबरोबर गाडीवरती बसल्यानंतर तू व्यवस्थित डिस्टन्स मेंटेन करत नाही. खूपच जास्त चिकटून बसतेस. तुळजापूरमध्ये तुला जास्त कुणी ओळखत नाही, पण मला आणि आबासाहेबांना सगळेजण ओळखतात. त्यामुळे इथे जर इज्जत गेली ना, तर ती माझी आणि आबासाहेबांचीच जाईल. त्यामुळे तू जास्त करून माझ्या गाडीवरती बसत जाऊ नकोस, मी हेच तुला सांगेन. तेव्हा सावी म्हणते, अच्छा, आधी बरं मला बसून देत होतास आणि आत्ताच काय प्रॉब्लेम आहे रे? मग आधी का नाही बोललास? इतका तुला त्रास होत होता तर? तेव्हा रुद्र म्हणतो, मी तुला आधीसुद्धा बोलणारच होतो, पण तुला वाईट वाटेल म्हणून मी गप्प बसलो. पण आता खरं सांगू का, आता मी तुला स्पष्टपणेच बोलतो की तू माझ्या गाडीवरती बसत जाऊ नकोस. तू दुसरी गाडी घे किंवा कॅबने जात जा, पण मी तुला माझ्यासोबत नेणार नाही. तेवढ्यातच आता गिरिजा येते आणि ती म्हणते की रुद्र, निघूया का आपण? तुमचं बोलून झालं असलं तर आपण निघूया, आपल्याला उशीर होतोय ना म्हणून. तेव्हा गिरिजा रुद्रच्या खांद्यावरती छानपैकी हात ठेवते आणि मस्तपैकी त्याच्या गाडीवरती बसून निघून जाते. तेवढ्यातच इथे सावीला त्या दोघांनीसुद्धा बघत ठेवलेलं असतं. सावी म्हणते, रुद्र, काहीही झालं ना तरीसुद्धा तू माझा आहेस आणि तुला कसं गोड गोड बोलायला लावायचं हे मला बरोबर जमतं. तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल असलेला राग लवकरच निघून जाईल. तर इथे सुभानरावने त्याचं काम अगदी उत्तम केलेलं असतं. नागेश्वर घोरपडे म्हणत असतो, वा सुभानराव वा, काय काम केले तुम्ही. अगदी फुलस्टॉप लावून टाकलात त्या कामाला आणि क्लोज करून टाकलीत ती केस. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, पण आता बाकीच्या गोष्टींचं काय? म्हणजे बाकीचा तो जो माल आहे तो कसा काय न्यायचा? तेव्हा सुभानराव म्हणतो, साहेब काळजी करू नका. अहो, दारूच्या बाटल्या मागच्या दरवाजाने बाहेर काढल्या जातील आणि त्या ठिकाणी रंगीत बाटल्या भरून ठेवल्या जातील. अजिबात काळजी करू नका. अशा पद्धतीचं प्लॅनिंग सगळं झालेलं असतं. तरी इथे संस्थेचा वर्धापन दिन येणार असतो, त्यासाठी सगळेजण जय्यत तयारी करत असतात. गिरिजा म्हणत असते की रुद्र, बघा ना, आता आपल्या कार्यक्रमाची ही कार्यक्रम पत्रिका मी काढली आहे, तुम्ही जरा नजर टाका, छान आहे ना? तेव्हा रुद्र म्हणतो की अरे वा, छानच तयार केलीत तुम्ही कार्यक्रम पत्रिका. पण कसं आहे ना, आपल्या इथे वर्धापन दिनाला आपण दीप प्रज्वलन करतो आणि दरवर्षी दीप प्रज्वलन हे आबासाहेबांच्या हातून होतं. तेव्हा तुम्ही आबासाहेबांचं नाव तिथे मेन्शन करा. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते ठीक आहे. तेव्हा रुद्रला आठवतं, जेव्हा ते लोक पूजेसाठी जंगलात गेलेले असतात तेव्हा तिथे गिरिजाला एक मावशी भेटलेल्या असतात, ज्या त्यांच्या मुलीला छकुलीला शोधत असतात. आणि त्यानंतर रुद्रला त्याच मावशी भेटतात, त्या तुळजापूरमध्ये आपल्या मुलीला शोधायला आलेल्या असतात. तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आपण जेव्हा पूजेसाठी गेलो होतो तेव्हा तुम्हाला एक मावशी भेटल्या होत्या, त्या त्यांच्या मुलीला शोधत होत्या. मलासुद्धा एक मावशी सापडल्यात, त्यासुद्धा त्यांच्या मुलीला शोधत आहेत. तुम्हाला आणि मला मिळालेल्या मावशी ह्या एकच तर नाही आहेत ना? तेव्हा गिरिजा म्हणते, काय? तुम्हाला भेटलेली मावशी ही तीच मावशी असेल जी जंगलामध्ये मला सापडली होती?
चला ना रुद्र, मला त्यांना भेटायचं आहे, मला बघायचं आहे त्यांना. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की त्या जर त्याच मावशी असतील तर त्यात देवकी मावशी आहेत आणि देवकी मावशींनाच तर मी आणि आई आम्ही दोघीजणी मिळूनच शोधतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र म्हणत असतो, गिरिजा चला, मी तुमची आणि मावशींची भेट घडवून देतो. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, गिरिजा या, हे बघा इथेच मावशी होत्या. तेव्हा गिरिजा बघते, कुठे आहेत मावशी? तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजा अहो इथेच तर मावशी आराम करत होत्या ना, अचानकपणे कुठे गेल्या? तेव्हा प्रेक्षकांनो, मावशी आता लपून छपून बघत असतात. तेव्हा इथे मावशी काही गिरिजाला सापडत नाही. तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजा मावशी तर इथेच होत्या, कुठेतरी गेल्या असतील. तेव्हा गिरिजा म्हणते, काही हरकत नाही, मी नंतर भेटेन त्यांना. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता म्हणत असते आपल्या मनामध्ये, आईंना सांगितलेलं काम त्यांनी केलं असेल ना, कारण का त्यांनी काम सुरू केल्यानंतरच आम्हाला योग्य वेळेवरती तिथे जावं लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा फोनकडे बघत असते आणि तेवढ्यातच अंगावरती पांघरून वगैरे घेऊन इथे आता वासंती निघालेली असते. त्यानंतर इथे श्रीमंत आलेला असतो. तो म्हणतो, अहो मावशी तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला रुद्र आणि त्याची बायको गिरिजा दोघेजणं भेटायला आले होते, पण तुम्ही तर तिथे नव्हतात, म्हणून ते दोघेजणं पुन्हा बाहेर निघून गेले. तुम्हाला त्यांना भेटायचं आहे का? तेव्हा इथे मावशी म्हणतात की हो, मला गिरिजाला भेटायचं आहे. नाव पण किती छान आहे, गिरिजा, आणि ते दोघेजणं नवरा बायको आहेत का? त्यामुळे आता रुद्रबद्दल तिला जी भीती असते ती सुद्धा निघून गेलेली असते की रुद्र जाऊन आता सगळं काही आबासाहेबांना सांगेल. या गोष्टीची भीतीसुद्धा तिच्या मनातून गेलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र आणि गिरिजा बसलेले असतात. वासंतीने तिचं काम केलेलं असतं, म्हणून ती लगेचच गिरिजाला मेसेज करून सांगते आणि गिरिजा जायला निघते. गिरिजा म्हणते, रुद्र बरं ठीक आहे, आता मी निघते हां. तेव्हा रुद्र म्हणत असतो, अहो तुम्ही एकट्याच जाताय, मी येतो ना तुम्हाला सोडायला. गिरिजा म्हणते, कशाला, तुम्हाला तुमची कामं आहेत ना, मी जाईन की चालत, नाहीतर गाडीने जाईन. तेव्हा तो म्हणत असतो, कशाला, मी येतो तुम्हाला सोडायला. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते, मग श्रीमंत दादा आहेत ना, ते मला सोडायला येतील. तेव्हा रुद्र म्हणतो, कशाला, मी आहे ना, मी येतो तुम्हाला सोडायला, उगाच नाही नाही म्हणू नका. तेवढ्यातच इथे आता श्रीमंत देवकीला घेऊन आलेला असतो. तो म्हणतो, मावशी अहो पण ते दोघेजण आता गेले बघा ना, दोघेही बाहेर नाही आहेत, ते गेले. नंतर आली ना की मी तुमची आणि तिची भेट घालवून देईना. तेव्हा इथे देवकी म्हणते, ठीक आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता वासंती आलेली असते गिरिजाच्या रूममध्ये आणि तिथे आल्यानंतर ती एक चिठ्ठी टाकते आणि ती चिठ्ठी तिथे टाकून निघालेलीच असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी उर्वशी येते आणि उर्वशी म्हणते, काय गं, कोण आहेस तू? आणि तिच्या अंगावरचं पांघरून बाजूला करते तर ती दुसरी तिसरी कुणी नसून वासंतीच असते. तेव्हा उर्वशी म्हणते, कशाला आलीस इथे आणि अशी लपून छपून का आलीस आणि काय लिहिलेस हे चिठ्ठीमध्ये बघू दे. तेव्हा चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की गिरिजा तू बरोबर आहेस, तू जो काही विचार करतेस ना तो बरोबर आहे आणि तू कधीही चुकू शकत नाही. मी आहे ना तुझ्याबरोबर, तुला हवी ती मदत करायला मी तयार आहे. तेव्हा उर्वशी म्हणते, अच्छा, म्हणजे आत्तापर्यंत गिरिजाला ज्या चिठ्ठ्या चपाट्या पोचत होत्या त्या सगळं तू करत होतेस का? थांब, चल आता दादासाहेबांनाच तुझं नाव सांगते, चल माझ्याबरोबर. आणि उर्वशी वासंतीचा हात पकडते आणि तिला ओढत ताणत ती खाली घेऊन येते आणि म्हणते, दादासाहेब, दादासाहेब लवकर या इकडे, बघा इथे या वासंतीने काय केलंय. तेव्हा इथे चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलेलं असतं ना, ती आता आपल्या दादासाहेबांना सांगणार असते. दादासाहेबसुद्धा लवकर येतात आणि म्हणतात, काय झालं दीदी, काय झालं, काय इतका आरडाओरडा करताय. तेव्हा उर्वशी म्हणते, हे बघा दादासाहेब, तुमच्या ह्या लाडक्या बायकोने काय केले ते बघा. तेव्हा इथे आता नागेश्वर चिठ्ठी वाचायला घेतो तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की गिरिजा तू बरोबर आहेस, तू जो काही विचार करतेस तो अगदी योग्य आहे, मी आहे तुझ्याबरोबर, मी तुला हवी ती माहिती द्यायला तयार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा आणि रुद्र हे दोघेजण गाडीवरती यायला निघालेले असतात. तेवढ्यातच इथे नागेश्वर घोरपडे चिठ्ठी वाचतो आणि म्हणतो की अच्छा, म्हणजे आत्तापर्यंत त्या गिरिजाला माहिती देणारी व्यक्ती आम्ही शोधत होतो आणि ती व्यक्ती तू निघालीस का? तेव्हा इथे आता ती म्हणत असते की बघा दादासाहेब, बघा
तुझा गैरसमज झालेला नाही आहे गिरिजा, तू बरोबर आहेस. तू हारू नकोस, मी तुला मला मिळेल ती माहिती देईन, असं सुद्धा त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. तेव्हा याचा अर्थ काय होतो? घरचा भेदीच आहे हा आणि त्या घरच्या भेदीने दुसरा घरचा भेदी तयार केलेला आहे. तिनेच गिरिजाला संपूर्ण माहिती दिली आहे. तेव्हा नागेश्वर म्हणतो, का वासंते, का? आत्तापर्यंत तुला सूट दिली, तेव्हाच तुला मारून टाकलं असतं ना तर जास्त बरं झालं असतं, कळलं का? माझ्या डोक्यावरती निदान मिऱ्या तरी वाटल्या नसत्यास. काय गरज होती त्या गिरिजाला हवी ती माहिती द्यायची, सांग ना? काय गरज होती? आमच्या विरोधात गेलीस तू, माझ्या विरोधात गेलीस. लाज नाही वाटली तुला असं करताना? तेव्हा इथे वासंती खूप घाबरलेली असते नागेश्वरच्या माराला. तेव्हा नागेश्वर म्हणतो, सोडणार नाही आहे मी तुला आता. तुझी हिंमत कशी झाली ग आमच्या विरोधात जाऊन त्या गिरिजाची मदत करायची, सांग ना? घरची भेदी बनलीस तू, का केलंस तू असं? तेव्हा उर्वशी म्हणते, दादासाहेब तुम्ही जरा हिला दाखवाच की तुम्ही कसे आहात ते. नागेश्वर घोरपडे हा अजूनपर्यंत बदललेला नाही आहे, तुम्ही हिला एकदा दाखवाच आता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उर्वशी स्वतःहून सांगत असते की तुम्ही तुमचा हिसका आता वासंतीला दाखवा. तेव्हा इथे लगेचच नागेश्वर घोरपडे वासंतीचा गळा दाबतो आणि म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली वासंती आमच्या विरोधात जायची, कशी झाली हिंमत? तेव्हा इथे रुद्र आलेला असतो. जेव्हा वासंतीचा गळा नागेश्वरने पकडलेला असतो आणि तिच्यावरती हातसुद्धा उगारत असतो ना, तेवढ्यातच तिथे रुद्रप्रताप घोरपडे आलेला असतो आणि तो म्हणत असतो, आबासाहेब हे काय करताय तुम्ही? तुम्ही आईसाहेबांचा गळा दाबताय, त्यांच्यावरती हात उगारताय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर घोरपडे घाबरलेला असतो. नागेश्वर पटकन वासंतीचा गळा सोडतो. तेव्हा रुद्र म्हणत असतो की आबासाहेब हे सगळं काय आहे? म्हणजे आपल्या घरामध्ये स्त्रियांवरती हात उगारला जात नाही हे मला माहिती आहे आणि तुम्ही आईसाहेबांवरती हात उगारताय, त्यांना मारताय तुम्ही. याला काय म्हणतात आबासाहेब? म्हणजे तुम्ही आधीपासूनच हे सगळं करत आलाय की आजच चुकून तुमचा तोल सुटला? सांगा ना आबासाहेब, हे सगळं काय आहे? तेव्हा नागेश्वर म्हणतो, आम्हा नवरा बायकोंमध्ये तुम्ही कशाला पडताय? मी तुम्हा नवरा बायकोंमध्ये पडतो का? नाही ना. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र म्हणतो, पण आबासाहेब तरीसुद्धा आज तुम्ही आईवरती ज्या पद्धतीने हात उगारलात ते अत्यंत चुकीचंच आहे ना. तेव्हा उर्वशी म्हणते, रुद्र तुला माहिती आहे का इथे नक्की काय झालं होतं ते? तेव्हा रुद्र म्हणतो की आत्या, किती आणि काहीही झालं ना तरीसुद्धा एका पुरुषाने बाईवरती हात उगारणं हे चुकीचंच, त्याला कुणीही इथे कारणं देऊ शकत नाही. तेव्हा उर्वशी म्हणते, हे बघ तुला काही माहिती नाही आहे आणि आई दादासाहेब काही चुकीचं करत नाही, तुला माहिती आहे ना. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, आबासाहेब मला फक्त एवढंच माहिती आहे की इथे स्त्रियांवरती काही पुरुष हात उगारतात, मग ते इथे त्यांचे नवरे असतात, त्यांचे भाऊ असतात किंवा त्यांचे वडील असतात, त्यांना कुणी ना कुणीतरी मारत असतं, त्यांचा छळ होत असतो. आणि कितीतरी संस्थेमध्ये बायकासुद्धा तशाच आहेत, ज्यांचा आपल्या घरी छळ झाला आहे त्यांना कुणी ना कुणीतरी मारले. म्हणून मी धडपड करतोय की त्या स्त्रियांसाठी चांगली घरं बनावी, संस्थेमध्ये त्यांना नोकरी मिळवून दिले, त्यांना राहण्याची सोय केली. आणि तुम्ही इथे आपल्याच घरामध्ये आईसाहेबांवरती हात उगारताय, याला काय म्हणतात आबासाहेब? आम्ही हे कधीच सहन करू शकणार नाही. आबासाहेब आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे की तुम्ही आजच चुकून आईसाहेबांवरती हात उगारलात की तुम्ही नेहमी असं उघरत आलाय? हे बघा, आता जर तुमच्याकडून हे चुकून झालं असेल ना तर ते मी मान्य करायला तयार आहे. मला माहिती आहे आबासाहेब की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, मी तुम्हाला प्रश्न नाही विचारू शकत, पण तरीसुद्धा मी तुम्हाला विचारतोय तुम्ही असं का केलं? तेव्हा उर्वशी म्हणते, रुद्र तू कुणाशी बोलतोयस याचं भान आहे का? रुद्र म्हणतो, हो मी माझ्या दैवताशी बोलतोय, मी माझ्या आबासाहेबांजवळ बोलतोय. आबासाहेब तुम्हाला माहिती आहे माझं तुमच्यावरती खूप जास्त नितांत प्रेम आहे, पण मी तुमचं हे वागणं सहन नाही करू शकत जे तुम्ही आज आईसाहेबांबरोबर केलं. हे बघा, तुम्ही आत्ताच्या आता आईसाहेबांची माफी मागा, तेव्हा माझा विश्वास बसेल की तुमच्या हातून जे काही घडलं ते चुकून घडलं. प्लीज तुम्ही आईसाहेबांजवळ जा आणि त्यांची माफी मागा. तेव्हा नागेश्वर म्हणतो, चिरंजीव हे काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आम्ही आणि तिची माफी, काहीही झालं तरी आम्ही वासंतीची माफी मागणार नाही, कळलं तुम्हाला? तेव्हा रुद्र म्हणतो, का आबासाहेब, का का तुमचा इगो दुखावतो? त्यासुद्धा माणूसच आहेत ना, त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर आपण तोंडाने बोलू शकत नाही का? त्यासाठी असं स्त्रीवरती हात उगारणे हे कधी पण चुकीचं आहे आबासाहेब. आम्ही याच्या विरोधात आहोत आणि मी तुमचा आदर करतो, माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल खूप इज्जत आहे, पण आज मी जे काही बघितलं ना
तर मला कळत नाही आहे मी कुठल्या माणसाची इज्जत करतोय. माझा विश्वास नाही बसत आहे आबासाहेब. तुमच्याबद्दल असलेला आदर माझ्या मनामध्ये कमी होतोय. प्लीज तुम्ही तो कमी होऊ देऊ नका. माझा विश्वास कायम टिकून ठेवा ना. तुम्ही जा ना, जाऊन आईची माफी मागा. रुद्र म्हणतो की प्लीज जाऊन तुम्ही आईसाहेबांची माफी मागा आबासाहेब. पण इथे नागेश्वर घोरपडे म्हणत असतो की किती आणि काहीही झालं तरीसुद्धा मी तिची माफी मागणार नाही आहे, कळलं का रुद्र? आम्ही आमच्या मनाचे मालक आहोत, आम्ही कधीच कुणाची माफी मागत नसतो, असं म्हणून नागेश्वर घोरपडे तिथून निघून जातो. रुद्रला फारच वाईट वाटतं, फारच वाईट वाटतं. तेव्हा उर्वशी म्हणते, रुद्र अरे आबासाहेब का त्याची माफी मागतील? नाही मागणार माफी, कळलं तुला? आणि तू आज पहिल्यांदा आबासाहेबांजवळ तुझ्या असं उद्धटपणे बोललायसा. तेव्हा तिथे गिरिजा येते. गिरिजा म्हणते, रुद्र तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ. आबासाहेबांच्या हातून जे काही घडलं असेल ते अनावधानाने घडलं असेल, चुकून घडलं असेल ना. जाऊ द्या, एकदा माफ करा. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही गिरिजा, किती आणि काहीही झालं तरी आबासाहेब चुकलेत. त्यांनी आईसाहेबांवरती असा हात उगारायला नको हवा होता. म्हणजे संस्थेमध्ये ज्या महिला येतात ना त्यांच्यावरती त्यांच्या घरी खूप अन्याय झाला आहे आणि म्हणून माझी सतत धडपड असते की त्यांना चांगली घरं मिळावी. आणि इथे मी काय बघतोय, माझे स्वतःचे आबासाहेबच माझ्या आईसाहेबांवरती हात उगारतात. मला नाही सहन झालं ते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे रुद्र म्हणत असतो, आईसाहेब काळजी करू नका, आबासाहेब तुम्हाला नक्की सॉरी म्हणतील, तुम्हाला कधीच पुन्हा मारणार नाही. तेव्हा इथे नागेश्वर घोरपडेला सुद्धा फोन आलेला असतो की कुणाला तरी देवकी दिसलेली असते आणि म्हणूनच देवकी पळून गेलेली असते संस्थेमधून आणि ती देवी आईच्या मंदिराजवळ आलेली असते. सुभानरावने फोन करून सांगितलेलं असतं की त्याने देवकीला बघितलेली म्हणून. तेव्हा नागेश्वरला ही माहिती समजतात त्याने पुन्हा एकदा शोध घ्यायला सांगितलेलं असतं. तर संस्थेमध्ये देवकी आल्यानंतर इथे सावीला तिचा धक्का लागतो आणि सावी म्हणते, काय हो दिसत नाही का तुम्हाला? आणि तिच्याबरोबर उद्धटपणे बोलून तिचा अपमान करते.